चला मग आपली आजची रेसिपी आहे कोबीची रेसिपी। ही रेसिपी एकदा तरी कुकरच्या भांड्यामध्ये करून बघा। आवडल्यास असं लाईक शेअर करायला विसरू नका, कमेंट पण नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा। कोबी घेतला आहे, स्वच्छ धुवून घेतलं नाही, कापून घेतलं, असं बारीक कापून घ्यायचं आहे आपल्याला। या ना कमी तिखटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 4 घेतल्या आहेत, ते कट केलेले आहेत बारीक। अद्रक बारीक कापून घेतलेला आहे। लसूण आहे 7 ते 8 बारीक चिरलेलं। आणि हे कांदा घेतला एक, ते सुद्धा बारीक आपल्याला चिरून घ्यायचं आहे। धने आणि जिरं हे मी सर्व खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे, हे सुद्धा टाकायचं आपल्याला। हळद टाकायची आहे, लाल मिरची पावडर 2 चमचे। इकडे मी ओवा घेतला आहे अर्धा चमचा, तो सुद्धा आपल्याला क्रश करून टाकायचा याच्यामध्ये। 2 चमचे सफेद तीळ घेतलेले आहेत। कोथिंबीर घ्यायची आहे। इकडे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये आता मी 3 चमचे चण्याचं पीठ टाकत आहे, कारण कोबीला सुद्धा पाणी सुटतं आधी, त्याच्यामध्ये आपण नंतर वापरूया हे बाकीचं। तर ह्याच्यामध्ये आता मी 1 चमचा तांदळाचं पीठ टाकत आहे। कसुरी मेथी घेतलेली आहे, सुद्धा आपण टाकायचे। इथे मी मीठ घातलं आहे चवीपुरतं। आता आपल्याला हे चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आधी आपल्याला जे कोबीचं पाणी आहे ना, त्याच्यामध्येच आपण जर मळून घेऊया, त्याच्यानंतर जर लागलं तर आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकूया। आता हे कोबीच्यामध्ये पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकत आहे। आणि हा आपल्याला गोळा चांगला मळून घ्यायचा आहे। इकडे आता मी चण्याचं पीठ परत एकदा घेत आहे। आता थोडंसं पाणी टाकून हे पुन्हा एकदा मी चांगल्यापैकी मळून घेत आहे। कोबी आपल्याला छानपैकी याच्यामध्ये मळून घ्यायचं आहे। जे उरलेलं चण्याचं पीठ ते सुद्धा मी आता याच्यामध्ये टाकलेलं आहे। इकडे आता मी तांदळाचं पीठ टाकलं 1 चमचा, आणि आता मी चांगल्यापैकी घट्ट असं मळून घेत आहे। इकडे मी थोडंसं घट्ट होण्यासाठी तांदळाचं पीठ वापरलं आहे परत। अगदी पातळ नाही करायचं आपल्याला, असं घट्ट असं गोळा करून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपलं चांगल्यापैकी घट्ट झालं आहे, आणि हे आता रेडी झालेलं आहे। तर आता आपण ना एका साईडला आहे ना मी कुकरचं भांडं ठेवलेलं आहे। इथे कुकरच्या आहे ना डिशला असं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला। या हाताला थोडंसं आपलं पाणी लावून घ्यायचं आहे, आणि हे असं बॅटर उचलायचं आणि ह्याच्यावरती असं थापत जायचं। थोडंसं पाण्याने असं थापत जायचं। इथे मी एक डिश ऑलरेडी ठेवलेली आहे, ही दुसरी। आता आपण हे झाकण लावून शिजवून देऊया। इथे 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण याचं झाकण ओपन करूया। हे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला वर उचलायचं बघा। हे असे पटकन जर निघाले तर समजायचं की हे आपले परफेक्ट झालेले आहेत। अजिबात ह्याला मी जोर वगैरे लावत नाही, स्वतःहून हे असे निघत आहेत। याचा अर्थ हे परफेक्ट झालेले आहेत आपलं। तर आता आपण पुढची प्रोसेस करूया।
हे बघा आपलं थंड झालेलं आहे आणि हे इडलीच्या भांड्यातनं सहज निघतं. तर आता आपण ह्याला कट करूया. इकडे आता आपण ह्याला चांगल्यापैकी कट करून घेऊया. ह्याचे 3 पीस होतात. अशा प्रकारे सर्व मी कापून घेत आहे. इकडे आता हे कट करून झाले, तर आपण फ्राय करूया. तर इकडे ना मी तेल गरम करत ठेवलं होतं आणि इथे मी सरस कॅमेरा ऑन करायला विसरली. त्याच्यामुळे मी तुम्हाला नेक्स्ट बॅचमध्ये दाखवेल मी पुढे काय प्रोसिजर केलं याच्यामध्ये ते हे टाकायच्या आधी. तर इकडे मी आधी हे तळून घेत आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढे दाखवते सेकंड बॅचमध्ये. हे असं गोल्डन ब्राऊन झालं की काढायचं आपल्याला. तर इकडे ना मी सफेद तीळ ठेवले होते, ते ह्याच्यावरती असे ना दाबून चिटकवून लावायचे आणि मग असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं. हे मी आधीच्या बॅचमध्ये म्हणजे माझा कॅमेराच मी ऑन नाही केला, सो सॉरी. अशा पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. आणि आता हे तुम्हाला आहे ना माझी मुलगी खाऊन दाखवणार आहे. ती मला म्हणाली, मम्मा आता मला तुझ्या व्हिडिओमध्ये घे ना, म्हणून मी तिला घेतलं आहे. शाळेतनं आली ती आता. तर बघा इकडे ती तुम्हाला खाऊन दाखवते. हे रेडी, चला खाऊया. खाऊया. टेस्टी आहे. कसं वाटलं? टेस्टी आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. वॉच द व्हिडिओ. वॉच द व्हिडिओ.